नमस्कार. आज आम्ही आपल्या माहितीसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहोत. जे कोरोना निघून गेला, पण त्यावेळेस ज्या आपल्याला लसी दिल्या गेल्या, कदाचित त्या लसींचा दुष्परिणाम म्हणून आज मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे आजार उद्भवतात. म्हणजे विशेषतः म्हणजे हार्ट संदर्भात आजारपणा हा खूप मोठ्या प्रमाणात होते आणि यासाठी कोणता एज ग्रुप नाही, तर सगळ्या प्रकारच्या एज ग्रुपला हार्टचे प्रॉब्लेम होतात आणि बऱ्याच प्रमाणात आपण पाहिलं समाजामध्ये चांगली चांगली यंग ग्रुपमधली म्हणजे वयस्कर तर माणसं जातातच, पण यंग ग्रुपमधल्या माणसांना कोणत्याही प्रकारचं सिम्पटम नसताना म्हणजे हार्ट अटॅक येतात आणि आपण बोलतो हे कसं होतंय, का होतंय? तर एक आमचा अनुभव आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत. तर पहिल्यांदा आपण एक व्हिडिओ पाहूया. आपल्या ग्रामीण भागामध्ये शहापूरसारख्या तालुक्यात जेव्हा कार्डियक प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यावेळेस आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळत नाही का कोणत्या डॉक्टरकडे जा, कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि इमर्जन्सीमध्ये अनेक डेथ झालेले आणि अशा परिस्थितीत मलाही तो प्रॉब्लेम फेस करायला लागला आणि या ठिकाणी कार्बन डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं डॉक्टर बसीन या आयकॉन हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही आलो. त्या ठिकाणी एन्जिओग्राफी झाली, सुंदर पद्धतीने झाली आणि डॉक्टरने एन्जिओप्लास्टी सजेस्ट केली आणि ते सुंदर पद्धतीने झालं आणि ऑपरेशन झाल्यापासून मला कोणताही त्रास झाला नाही. तर मी सगळ्यांना अपील करीन का या ठिकाणी आपले डॉक्टर बसीन बसलेले आणि त्यांच्यामुळे आज मी फिट आहे आणि म्हणून कोणी असेल तर आपल्याकडे असे प्रॉब्लेम तर नक्की आयकॉनला भेट द्या, डॉक्टर बसीन साहेबांची भेट घ्या. आपल्याला म्हणजे आपल्यावर आलेल्या प्रसंगातून बाहेर पडणं जसं मी पडलो तसं आपण पडू शकाल. डॉक्टर साहेब धन्यवाद. थँक्यू. It was very difficult for me to organize this program of primary angioplasty in heart attack. First of all, I had to convince the referring physician that this type of procedures they can be safely done in our center. After that, the most important thing for me was to organize the team for primary angioplasty. आपण व्हिडिओ पाहिली. या व्हिडिओमध्ये जे डॉक्टर आहे डॉक्टर बसिंग म्हणून हे आयकॉन हॉस्पिटल डोंबिवली या हॉस्पिटलमधील एक तज्ज्ञ डॉक्टर आहेत, म्हणजे हृदय तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि अतिशय स्किल असलेले असे हे डॉक्टर आहेत आणि त्यासोबतच हे या ठिकाणी डोंबिवलीमधलं हे आयकॉन हॉस्पिटल आहे आणि या आयकॉन हॉस्पिटलच्या बाजूलाच डॉक्टर अनुज बशीन यांचं अल्कुरिज म्हणून एक ओपीडी सेंटर आहे. Country lanes and coastal plains, endless views that we're passing through, making our way to a distant place, just us two, somewhere new. त्या ठिकाणी सर्व अद्ययावत सुविधा आहेत, म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या त्या ठिकाणी मशीन्स आहेत ज्या हृदयाच्या आपल्या टेस्ट करू शकतात आणि म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा माग उद्देश आहे की आज आपल्या समाजात आपण पाहिले आपले तरुण मुलं गेली खूप मोठ्या प्रमाणात आपल्या रिलेटिव्ह असतील किंवा समाजातील लोक असतील हृदयविकाराच्या झटक्याने तीव्र पटापट निघून गेली. आज तरुण मुलांना हार्ट अटॅक येतात, म्हणजे वय असो किंवा नसो किंवा काही सिम्पटम असो किंवा काही पूर्व इतिहास असो किंवा आपल्या फॅमिलीमध्ये ती हिस्ट्री असो नसो तरी सुद्धा आज रक्त जाड होण्याच्या प्रक्रिया होतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हृदयात ब्लॉकेजेस तयार होतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या आज पाहतो आपण समाजामध्ये सगळ्या एज ग्रुपमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे आणि म्हणून मी आमचा अनुभव शेअर करतो की मलाही असाच प्रॉब्लेम सफर करायला लागला, त्या प्रॉब्लेममधून जायला लागलं. कारण मलाही सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता, म्हणजे दम लागत नव्हता. मी 3ऱ्या माळ्यावर राहतो पण कित्येक वेळा 10-12 वेळा दिवसात तुम्ही खालीवर जायचं पण कधी दम लागत नव्हता किंवा कधी घाम फुटत नव्हता, हे कोणत्याही प्रकारचं असं सिम्पटम्स नव्हतं. आणि रेग्युलर म्हणजे मी बीपी हा रेग्युलर चेकअप करायचं पण कधी बीपीचं थोडंफार इकडे तिकडे व्हायचं पण असं मेजर काही त्याच्यामध्ये मला कधी आढळलं नाही. आणि अचानक म्हणजे 10 तारखेला माझ्या छातीमध्ये दुखायला लागले आणि मी इतर वेळेस आपण दुखल्यावर काय करतो, ऍसिडिटी असेल म्हणून ऍसिडिटीच्या गोळ्या खातो आणि घरीच आराम करतो आणि मलाही तसं झालं. बऱ्याच वेळा माझ्याही छातीत दुखायला लागल्या का आपण ऍसिडिटीची गोळी घ्यायचं, ऍसिडिटी असेल म्हणून आरामही पडायचा. पण त्याच हिशोबानं त्या दिवशी 10 तारखेला माझ्या हृदयात दुखायला लागले, छातीत इथं मध्यभागी खूप मोठ्या प्रमाणात पेन व्हायला लागले
आणि मला वाटलं ॲसिडिटीच असेल, पण सुदैवानं मी गोळ्या घेतो तो ॲसिडिटीच्या, कारण इतर औषधं घेत असताना त्यांच्यासोबत ॲसिडिटीच्या गोळ्या मला दिल्या होत्या डॉक्टरांनी आणि ते घेत असल्यामुळं ॲसिडिटी मला लक्षात आलं की ॲसिडिटी तर नसेल, कारण गोळ्या मी घेतो. आणि मग त्या सुदैवानं मी डॉक्टरकडे गेलो, चेकिंग केली आणि आमच्या संगीताताईंचा पुतण्या आहे डॉक्टर सोनारे म्हणून, त्यांच्याकडे बीपी चेक केला तर बीपी माझा नॉर्मल होता. म्हणजे कसलंही त्या लक्षण बीपीमध्ये बीपी नॉर्मल होता. पण तो त्याने एक सूचना केली की चला आपण ईसीजी करून पाहू. आणि मग त्यांच्या सूचनेनुसार मी ईसीजी केला आणि ईसीजी पाहिलं तर त्या ठिकाणी थोडंसं त्याला डाऊट आलं की बाबा एका ठिकाणी रक्तप्रवाह थोडा कमी वाटतो, म्हणून आपण तुमच्या डॉक्टरला दाखवा. म्हणून माझी जी ट्रीटमेंट जेव्हा अगोदरची जी शुगरची ट्रीटमेंट ज्या ठिकाणी चालू होती ते डॉक्टर कारवा हॉस्पिटल म्हणून डोंबिवलीला आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा ईसीजी केलं आणि तातडीनं त्यांनी सजेस्ट केलं की बाबा तुम्ही एन्जिओग्राफी करून घ्या. आता एन्जिओग्राफी करायचं तर त्या ठिकाणी बाबा आम्ही विचारलं कुठे ग, ते म्हणजे कुठेही करा, पण या ठिकाणी आयकॉन हॉस्पिटल आहे का, तिथे एक तज्ज्ञ डॉक्टर आहेत बसीन म्हणून आणि मास्टर डॉक्टर या क्षेत्रातले, तर त्या ठिकाणी त्याही सजेस्ट केलं. मग आम्ही एक त्याला आपली शंका काढावं म्हणून आम्ही एन्जिओग्राफी केली त्या ठिकाणी आणि त्या एन्जिओग्राफीमध्ये आढळलं तर मला एका ठिकाणी 100% ब्लॉक होता. म्हणजे 100% रक्तपुरवठा त्याकडे बंद होता आणि दुसऱ्या ठिकाणी 60% होते. पण 60% डॉक्टर बोलले 60% आपल्याला गोळ्यांमध्ये किंवा या औषधांमध्ये मेडिसिनमध्ये ते ऑपरेट होईल, परंतु 100% आहे तो ऑपरेट करायला लागेल आणि तातडीनं करावं लागेल, कारण कधी हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि मग विचार करा, मग अशा परिस्थितीत आम्ही तातडीनं निर्णय घेतला आणि माझा तिथं ऑपरेशन झालं, एन्जिओप्लास्टी झाली आणि तो ब्लॉकेजेस काढून त्या ठिकाणी स्टेन टाकण्यात आली. म्हणजे डॉक्टर भसीन हे अतिशय तज्ज्ञ आणि अतिशय शार्प. त्यांनी जेव्हा ऑपरेशन केलं त्याच्यापासून ऑपरेशन झाल्यापासून मला कसलाही त्रास नाही आणि मला त्यातला अनुभव आला की अतिशय म्हणजे नीटनेटकी सेवा आणि उत्तम सेवा. आणि हे डॉक्टर भसीन म्हणजे त्या एरियातले तिथे रेप्युटेड म्हणजे प्रस्थापित आणि नावाजलेले असे डॉक्टर आहेत आणि त्यांच्याशी बोलताना ते सांगितलं की कितीही क्रिटिकल असलं तरी मी ते ऑपरेट करतो आणि ब्लॉकेजेस किती हाड असो तर ते हे टाकून म्हणजे कॅथरेटरनं होत नसेल तरी मी लेझरचा वापर करून ते ओपन करतो. म्हणजे अशा पद्धतीनं तज्ज्ञ डॉक्टर. आणि म्हणून मला जो अनुभव आला आपल्या इकडं आज बऱ्याचशा प्रमाणात असे हृदयासंबंधित तक्रारी येतात, अनेक म्हणजे आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा इमर्जन्सीची सिच्युएशन येते तेव्हा आपण कुठं जायचं हा विचार पडतो. आपण बऱ्याच ठिकाणी कल्याणला काही ठराविक हॉस्पिटल आहेत तिथे जातो, पण आपण पाहिलं तिथं व्यवस्थित सेवा मिळत नाही आणि बऱ्याच प्रमाणात पैसाही जातो आणि माणसंही गेल्याचं आपल्याला आढळते. म्हणून आम्ही या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवला की आपल्याला चांगला अनुभव आला आणि इतरांनी किमान बाबा आपण जेव्हा तुमचा रक्तदाब जरी व्यवस्थित असेल, बाकी गोष्टी असेल, रक्त तपासणी होत असेल तरी किमान आपण ईसीजी काढून पाहिला पाहिजे. म्हणजे तुम्ही वर्षातून 6 महिन्यातून ईसीजी काढून पाहिला पाहिजे, कारण याची परिस्थिती खूप वाईट आहे. मला कोणतेही सिम्पटम्स नव्हते, म्हणजे अजिबात कोणतेही लक्षणं नसताना मला आज एवढं म्हणतो 100% ब्लॉकेज असताना मी त्या हॉस्पिटल माझं सुदैव की मला तो हार्ट स्ट्रोक आला नाही किंवा काही दुर्घटना घडली नाही आणि मला साईबाबांच्या कृपेने मी तिथपर्यंत पोहोचलो आणि सगळं व्यवस्थित झालं. आणि जर मी त्या गोळ्या घेत नसतो ॲसिडिटीच्या तर मी ॲसिडिटीवर काढलं असते आणि कदाचित ते जीवावर पण बेतलं असतं. तर असे ग्रामीण भागात आपल्या बरेच आहे, कारण ग्रामीण भागात जनरली आपल्याला हार्ट अटॅकचं काही माहिती नसते. हार्ट संदर्भात काही जर लक्षणं असली, तक्रारी असल्या तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपण शेतामध्ये काम करणारी माणसं आणि मग शेतामध्ये काम करणाऱ्या माणसांना सुद्धा आता हार्ट अटॅक यावा लागले म्हणजे येतात. म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे काही लक्षणं असतील नसतील तरी आपण ईसीजी काढावा. आणि माझी तर सूचना आहे की या ठिकाणी जे मी दाखवलं अल्सरीज म्हणून डॉक्टर भसीन यांचं ओपीडी सेंटर आहे. 2,500 काहीतरी त्यांची ओपीडीची फी आहे, पण हे 2,500 जातील, पण आपण तपासणी करून घेतली तर आपल्या सोबत होणाऱ्या पुढील दुर्घटना टळतील. म्हणून त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो. आज माझ्या कुटुंबावर जी परिस्थिती आली, अशा परिस्थिती एवढी भयंकर असते का त्यावेळेस आपल्याकडे काय असतंय नसतंय, पैसा असतो नसतो, कोणी आपल्या मदतीला येईल नाही येईल, आणि मग अशा वेळेस काय करत आपलं कुटुंब उघड्यावर पडतंय. म्हणून अशी कुटुंब उघड्यावर पडू नये. सुदैवानं बाबांच्या कृपेनं मी त्याच्यातून वाचलो, माझ्या कुटुंबाला आधार मिळाला
आणि म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहेत की आपण हा व्हिडिओ बघा. आपण काही दुर्घटना घडण्यापेक्षा आणि आपल्या जीवावर बेतण्यापेक्षा आपण आपल्या हृदयाची नियमित तपासणी करा. ECG करत जा. कुठेही बरेच सरकारी दवाखान्यात पण होतो, इतर ठिकाणी गेले 300-400 रुपये ECGचे जातात. पण आपल्याला त्यातून कळते आपल्या हृदयाचं आलेख काय आहे किंवा काही गडबड आहे का. म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवला. आम्हाला आशा आहे की आपली ही माहिती, ही उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपणही आपली काळजी घ्याल. धन्यवाद.